साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध. ठिकाण नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी. गणेश देवतरसे. मोबाईल नंबर 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05. अयोध्यामध्ये येत्या 22 जानेवारीला होणाऱ्या भव्य दिव्य राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमानं सर्व जग हे राममय झाल्याचं बघायला मिळत आहे. सर्वत्र एकच धूम आहे, ती म्हणजे जय श्रीरामची. यातच 22 जानेवारी रोजी श्रीगोंदा शहरामध्ये देखील एक राम मंदिर साकारलं गेलं आहे आणि त्याचे देखील जीर्णोद्धार कार्यक्रम अगदी थाटात होणार आहे. आणि त्यासाठी श्रीगोंदा येथील नंदकुमार ताडे यांनी 8 वर्षामधील 16व्या शतकामधील राम आणि हनुमान मंदिराचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम हाती घेतला. ताडे यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. अफाट जिद्दीच्या जोरावर आणि सहकाऱ्यांची मदत घेऊन एक भव्य दिव्य असे मनामधील राम मंदिर उभारण्याचा त्यांचा संकल्प पूर्ण झालाय. सर्वधर्मीय यामध्ये मोठ्या आनंदात सहभागी होत आहेत. त्यामुळे सर्वधर्मी एकोपा या ठिकाणी बघायला मिळतो. संतांची भूमी असणाऱ्या श्रीगोंद्यामध्ये होणाऱ्या या उत्सवानिमित्त हिंदू आणि मुस्लिम बांधव देखील एकत्र येत आहेत. राम मंदिरासाठी त्यांचं देखील मोठं योगदान आहे, हे मान्यच करावं लागेल. यामधनं संत शेख मोहम्मद महाराज यांनी घालून दिलेल्या परंपरा आजही सुरू आहेत, हे या राम मंदिराच्या उभारणीमधनं सिद्ध होतं. या भव्य मंदिराची उभारणी पाहिली तर एकूण 4000 स्क्वेअर फूटमध्ये हे बांधकाम आहे. 12 फुटाचा अष्टकोनी गाभारा आहे. देखणं सभागृह यासोबतच शहराच्या मध्यभागी हे मंदिर आहे. महत्त्वपूर्ण म्हणजे सर्व धर्मियांचा यामध्ये सहभाग आहे, त्यामुळे याला जास्त महत्त्व प्राप्त झालंय. अयोध्येमध्ये श्रीराम मंदिरामध्ये ज्यावेळी प्राणप्रतिष्ठापना होणार आहे त्याच दिवशी आणि त्याच वेळी श्रीगोंद्यामध्ये प्रभू रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, असे नंदकुमार ताडे यांनी म्हटलंय. तर येत्या 15 जानेवारीपासून या मंदिर परिसरामध्ये रामायणाचार्य पद्माकर देशमुख यांच्या वाणीमधनं रामकथेचा सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी मोठ्या संख्येनं रामभक्तांनी या ठिकाणी उपस्थित राहावं अशी विनंती त्यांनी केली आहे. जय श्रीराम. आज श्रीगोंदा शहरामध्ये ही पुरातन काळातलं राम मंदिर होतं. याचा जीर्णोद्धार करण्याचं 8 वर्षापासून हाती काम घेतलं. ही संतांची, वीरांची, सुरांची भूमी आहे श्रीगोंदा. म्हणजे इथं काशीचं पाणी आलेलं आहे. इथं शेख मोहम्मदसारखे एक महान संत आहेत आणि त्या संतांच्या नगरीमध्ये प्रभू रामचंद्राचं मंदिराचं भव्य प्रतिष्ठानचा कार्यक्रम होत आहे. तो मंदिराचा कार्यक्रम अयोध्यामध्ये होणार आहे असं 8 वर्षापूर्वी मी माझ्या मनामध्ये लेखीच केलं. तेव्हा मला श्रीगोंदा शहरातील सर्व नागरिकांनी मदत करण्याचं काम केलं. मी त्यांना आव्हान केलं की मंदिर उभा करायचं. माझ्या पाठीमागे एक शुरासारखे, वीरासारखे उभा राहिले आणि एक निश्चय होता की तशी अयोध्यामध्ये राम बसन, तशी श्रीगोंद्यामध्ये या मंदिरामध्ये राम बसन. त्याच पद्धतीने या मंदिरामध्ये राम बसण्याची तयारी, जलद तयारी चालू आहे. येत्या 22ला या मंदिरामध्ये राम बसणार आहे. राम कुणाच्या हातून बसन, कुणाच्या हातनं बसणार नाही आत्ता मी सांगणार नाही, कारण की ते प्रभूंनी ठरवायचं. ते प्रभूंना अधिकार सगळे दिलेत. सगळे मंदिराचे अधिकारी प्रभूंच्या ताब्यामध्ये होते. आणि आज बी आम्ही म्हणणार नाही की ह्याच्या हाताने राम बसणार आहे. राम बसणार आहे, पण कुणाच्या हाताने बसन ही निश्चित नाही. परंतु 15 तारखेपासून संपूर्ण रामायण हे चालू आहे, तुळशी रामायण. आणि 22ला काल्याचं कीर्तन, मूर्ती बसण्याचा कार्यक्रम, कळस बसण्याचा कार्यक्रम, असा सुंदर हा कार्यक्रम होणार आहे. आणि 21 तारखेला श्रीगोंदा शहराला भव्य दिव्य प्रभू रामचंद्रांची मिरवणूक 3 वाजता चालू होईल. आणि अख्ख्या श्रीगोंदा शहराला येणा टाकून प्रभू रामचंद्र मंदिरामध्ये जातात. आणि त्यानंतर 22 तारखेला त्यांचं कार्यक्रम बसवण्याचा होईल. खरोखर मला एक असं वाटतं की या श्रीगोंदाकरांनी आणि काही माणसांनी काही प्रेम करून मला मदत केली आणि त्या मदतीच्या याच्यावर आशावर 1.5 कोटी, 1 कोटी, 1.25 कोटीचं मंदिर बांधू शकलो. मी कसं बांधू शकलो? रामांनी काय काम करून घेतलं, काय करून घेतलं आणि कसं केलं. खरं मला मदत करणाऱ्या माणसांचं पायी धरून तर पाया मी अभिनंदन करणारच आहे. पण आज तुमच्या माध्यमातून त्यांना नतमस्तक होऊन, त्यांच्या चरणामध्ये नतमस्तक होऊन खरोखर प्रभूंनी तुमचे पैसे
मंदिराला लावून घेऊन त्यांना उभा करण्याचा निश्चय 22 जानेवारीला केलेला आहे. तरी श्रीगोंदा शहरातील सर्व नागरिकांना एक विनंती आहे की 22 जानेवारीला आणि 15 जानेवारीला 15 तारखेपासून सगळेजण कार्यक्रमाला या आणि 22 जानेवारीला संध्याकाळी एक सर्व धर्मीयांनी 5 दिवे आणून या राम मंदिरावर दिवे फाळायला लावावे एवढी माझी पुन्हा एकदा तुम्हाला हात जोडून विनंती आहे. सर्व धर्म समभाव तेव्हा एक सिद्ध होऊन जाईल की सगळेजण एक 5-5 दिवे घेऊन 22 तारखेला संध्याकाळी 7 वाजता या मंदिरावर लावू आणि या श्रीगोंदा शहरामध्ये रामप्रभूंची मूर्ती अयोध्या याच पद्धतीने साजरी करू आपण. आणि अयोध्याचं रूप प्रभू रामचंद्रांनी ती अयोध्यामध्ये दिले, तीच श्रीगोंद्यामध्ये दिले. ह्याच्या सोन्याचा दिवस आहे, याची तुम्ही संधी कुणी डावलू नाही. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय श्रीराम. सुहास कुलकर्णी सह अमोल उदमले, सी 24 तास, श्रीगोंदा.